हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातली सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी, खुश खबर आहे. तुम्ही म्हणाल सर का? कारण लाडक्या बहिणींनो, स्वतः आदिताई तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला पोस्ट करताना आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक अत्यंत महत्वाची अपडेट दिलेली आहे. पण लाडक्या बहिणींनो, ही जी अपडेट आहे ही जी.आर संदर्भातली नाही. जी.आर संदर्भातली नाही म्हणजे नाही. अनेक युट्यूबर सांगत आहे की लाडके बहीण योजनेसंदर्भातली एक आदिताई तटकरे यांनी पोस्ट करताना सांगितलंय की जी.आर संदर्भातली आहे, तर ती जी.आर संदर्भातली नाही. मग जी.आर आला का? याचं उत्तर देखील आहे नाही. मग पुढच्या 5 दिवसांमध्ये आपल्या अकाउंटला पैसे येणार का? तर याचं उत्तर आहे येस, येणार म्हणजे येणार. तर लाडक्या बहिणीनं तुम्हा सर्वांना मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो, याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा लागलेलीच आहे. आणि यामध्ये ही न्यूज आलेली आहे, तर आपल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे, खुश खबर आहे, खुश खबर आहे, असं मी या ठिकाणी म्हणू शकतो. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही आज बघण्याचा प्रयत्न केला, आजची जर तारीख आहे, आजची तारीख आहे लाडक्या बहिणींनो 25. कालपर्यंत कोणत्याही प्रकारचा जी.आर आलेला नाही. आणि मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कालच सांगितलं होतं की लाडक्या बहिणीनो, आपला जी.आर आहे तो 28 तारखेपर्यंत येणार आहे. म्हणजे आजही जी.आर येणार नाही आणि उद्या तर संडेच आहे, उद्या पण जी.आर येणार नाही. लाडक्या बहिणींनो, जी.आर येणार आहे 27 आणि 28 या 2 तारखांमध्ये. 27 आणि 28 या 2 तारखांमध्ये जी.आर येण्याची दाट शक्यता आहे. आणि आल्यानंतर पुढच्या 2 दिवसांमध्ये आपल्या अकाउंटला पैसे सुद्धा क्रेडिट होतील. आणि तेही मी तुम्हाला सांगू इच्छितो लाडक्या बहिणींनो, काही युट्यूबर्स म्हणताय 3,000 रुपये भेटणार आहे. आणि त्या व्हिडिओला सांगतो मी किती लाईक्स आहेत. लाईक्स आय थिंक 1500 आहेत. आणि त्या व्हिडिओला लाडक्या बहिणींनो जे व्ह्यूज आहेत ना, ते ऑलमोस्ट 80,000 आहेत. पण हा तर फेक व्हिडिओ आहे. फेक आहे व्हिडिओ. कारण लाडक्या बहिणींनो, आपल्याला आपल्याला 3,000 रुपये भेटणार नाही म्हणजे नाही. आणि मी इतक्या कॉन्फिडेंटली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तर माझ्या व्हिडिओला व्ह्यूज आहे लाडक्या बहिणीनो फक्त आणि फक्त 538. मग मला हेच समजत नाही, हा जो सध्याचा महाराष्ट्र आहे, हा ढोंगी महाराष्ट्र आहे का? की बाबा सरकार सुद्धा असं ढोंगीपणा करत आहे, तर आपण त्यांना सत्तेमध्ये बसवलं. जसं हे लोक चुकीची माहिती देऊन आपले व्ह्यूज वाढवून घेतात, तर यांना लाडक्या बहिणींनी जास्त प्रेम दिलेलं आहे. पण आम्ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो, तर अशा वेळेस लाडक्या बहिणी आमच्याकडे तोंड सुद्धा बघत नाही किंवा आम्हाला या व्हिडिओज मध्ये लाईक सुद्धा करत नाही. एक थोडी अशी शोकांतिका वाटतं, पण ठीक आहे, आपण लाडक्या बहिणींना एक महत्वाची इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे की जे पेंडिंग लाभ आहे, हे पेंडिंग लाभ तुम्हाला भेटणार नाही. नाही म्हणजे नाही. जर तुमचा लाभ नोव्हेंबर मध्ये बंद झाला, डिसेंबर पासून बंद झाला, त्यानंतर जानेवारीमध्ये सुद्धा मिळालं नाही, फेबमध्ये सुद्धा मिळालेलं नाही, तर तुम्हाला हा जो मार्च महिन्याचा हप्ता जर आता भेटेल, तुमची ई-के-वाय-सी एडिट झाल्यानंतर ती अपडेट झाली असेल, तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता भेटेल. पण हे पहिले हप्ते जे आहे, कोणतेही हप्ते तुम्हाला दिले जाणार नाही. आणि आता जो जी-आर येणार आहे, तो फक्त आणि फक्त एकाच महिन्याचा असेल. सरकारला 1 महिना तुम्हाला पैसे द्यायचे नाही. मला एवढं तरी वाटत आहे, की सरकार म्हणतील, की 1 महिना तुम्हाला पैसे देणार नाही. कारण या इतक्या साऱ्या लाडक्या बहिणींना जर पैसे द्यायचे झाले, तर सरकारने जे करप्शन, जे आपण भ्रष्टाचार म्हणतो, तो तर निकोपाला टेकलाय आपल्या महाराष्ट्रामध्ये. तुम्ही बघितलंच असेल, तुम्हाला ऐकल्या असतील गोष्टी. मी त्या मुद्द्यांकडे जाणार नाही. म्हणून तिथून काही, इथून काही पैसा घेऊन तिकडे द्यायचा, असा काहीतरी सरकारचा असेल. तर चला मेन मुद्द्यावर येऊ आपल्या. लाडक्या बहिणीनं स्वतः आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. तर ही माहिती पुढच्या पेजला आहे आपल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातली. पण एक महत्वाची बातमी आपल्याला या लाडकी बहीण योजनेसंदर्भात असं जाणून येतं, की महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही स्वतः माहिती दिली आहे. म्हणजे जी लाडकी बहीण योजना आहे, ही कधीच बंद होईल का इथून पुढे? मला वाटत नाही, कधीच बंद होणार नाही. हा, नवीन सरकार आलं किंवा हेच सरकार पुढे जाऊन कधी मध्ये बंद करेल, पण आताच लक्षणं दिसत नाहीये की ही योजना बंद होणार. कारण जर ही योजना बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असता, तर लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीच्या ज्या कमेंट्स आहेत, आदित्य तटकरे यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक हँडलला दिल्या नसत्या. कारण की बहिण्यांचा जो आक्रोश आहे,
बरोबर. या महाराष्ट्राचा जो आक्रोश आहे, या आक्रोशामध्ये सगळे जे सरकार आहे, मंत्री आहे, संत्री आहे, आमदार आहे, नामदार आहे, बरोबर, सगळे डुबाले असते. म्हणून मला असं म्हणायचं आहे, की अशा पद्धतीचा जर आदित्य तटकरे यांनी जर हा मेसेज आपल्याला दिला असेल, तर लाडक्या बहिणींनो, ही जी योजना आहे सध्याच तरी बंद होणार नाही किंवा बंद झालेली नाही. बघा काय म्हटलेलं आहे, हे पुणे येथील सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल इन्स्टिट्यूट येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा बहुमान त्यांना मिळालेला. बरोबर. त्यानंतर इथे मधातला पॅसेज आपल्या कामाचा नाही वाचू नये. आजचे जग वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, आधुनिक तंत्राच्या युगात महिला केवळ सहभागी नाहीत, तर त्या बदलाचे नेतृत्व करत आहेत. आपल्या तरुणी आज भविष्यात आव्हानांसाठी आणि करिअरसाठी स्वतःला आत्मविश्वासाने तयार करत आहेत. पाहून मनापासून आनंद झालेला आहे. आणि इथे आहे लाडक्या बहिणींनो, आपल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातली जी महत्वाची अपडेट त्यांनी दिलेली आहे, ते आपण इथे समजून घेऊ आता. महाराष्ट्राच्या वतीने आम्ही महिलांना अर्थव्यवस्थेत सक्षम बनवण्यावर विशेष भर देत आहोत. माविमच्या माध्यमातून 20 लाखाहून अधिक महिलांना बचत गटाशी जोडून त्यांना आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर आणलेले आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या निर्णय क्षमतेत म्हणजे डिसिजन मेकिंग मध्ये आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स मध्ये होणारा बदल आम्ही प्रत्यक्षात अनुभवत आहोत. आमच्या चौथ्या महिला धोरणामध्ये शिक्षण, कौशल्य विकास, सर्वसमावेशक म्हणजे इन्क्लुझिव्हनेस विकासाचे स्वप्न आम्ही पाहत आहोत. आता केवळ वेळ आहे ती महिला नेतृत्व सक्षमीकरणाची म्हणजे विमेन डेव्हलपमेंट, विमेन लेड डेव्हलपमेंट. या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून उद्याच्या नेतृत्व संवाद साधणे हा एक खूप उत्साहवर्धक अनुभव होता. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप महत्वाची माहिती दिलेली आहे किंवा त्यांना खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्वाचा मुद्दा काय होता आपल्यासाठी, की जेही वृत्तवाहिन्यांमध्ये चालू आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद झाली का, बंद होणार का. मी सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता, कारण मागे हायकोर्टनी सुद्धा सरकारला निर्णय दिला होता, की बाबा जर तुम्हाला शिक्षक वर्गासाठी जर पैसे नाही भेटले, तर तुम्ही ही योजना बंद करा आणि जो मुंबईचे जे बीएमसीचे जे शिक्षक वर्ग आहेत त्यांना तो तुम्ही त्यांचा पेन्शन काय पगार आहे ते द्या. बरोबर. पण लाडक्या बहिणीनो, आता स्वतः आदित्य तटकरेंनी अशी माहिती दिलेली आहे, त्यामुळे आपली ही योजना बंद होणार नाही. सोबतच आता आदित्य तटकरेंकडे एक मागणी आहे लाडक्या बहिणींची, की त्यांनी लवकरात लवकर जी-आर काय करावा, प्रसिद्ध करावा. जी-आर प्रसिद्ध केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, पैसे मिळणार. ठीक आहे. समजा आता लाडक्या बहिणींनो, जर जी-आर प्रसिद्ध झाला नाही, तर आदित्य तटकरेंनी जशी ही माहिती दिली आहे, तशीच जी-आर संदर्भातली किंवा वितरणा संदर्भातली एक पोस्ट करून, की ही कधी मिळणार आहे, केव्हा मिळणार आहे, या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या समोर पोहोचवावा, एवढीच मागणी आता आदित्य तटकरेंकडे आहे. कारण अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हे जे युट्यूबर्स म्हणा किंवा वृत्तवाहिन्या म्हणा, हे चुकीची माहिती लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवत आहे. तर बघा आदित्य तटकरेंनी काय काय माहिती दिली, सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलंय. आपला जी-आर आला का? जी-आर आलेला नाही. जी-आर कधीपर्यंत येईल लाडक्या बहिणींनो? 28 एप्रिल पर्यंत मार्च महिन्याचा जी-आर येईल. आणि हा जो जी-आर आहे फक्त मार्च महिन्याचा असेल. म्हणजे पुढच्या 5 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा क्रेडिट होणार आहे. तुमचे पुढच्या जे 5 दिवस असतील, या 5 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार म्हणजे होणार लाडक्या बहिणींनो. आता फक्त एकच मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, हे जे पैसे आहेत, मार्च महिन्याचा हप्ता आता कोणाला भेटणार? तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना 20वा हप्ता भेटलेला आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटलेला आहे. सोबतच अशा काही बहिणी आहेत, त्यांनी ई-के-वाय-सी काय झाली त्यांची एडिट झालेली आहे. ई-के-वाय-सी काय केली आहे त्यांची एडिट केलेली आहे आणि ती आता त्याच्यामध्ये काही चुकी राहिलेली नाही. अशाच बहिणींना 21वा हप्ता भेटणार आहे. सोबतच ज्या बहिणींची जी आपण म्हणतो ना, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला काय आहे लाडक्या बहिणींनो, जे स्टेटस आहे हे अप्रूव्ह मध्ये आहे, अशाच बहिणींना काय मिळणार आहे, हा पुढचा हप्ता म्हणजे हा मार्चचा हप्ता भेटेल आणि बाकीच्या बहिणींना भेटणार नाहीये. म्हणून
लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया काय, तुमची ई केवायसी झाली का, चुकली होती त्याला दुरुस्त केली का, ई केवायसी करून सुद्धा तुम्हाला पैसे भेटले की नाही, तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. या संदर्भातला अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री